Hello dear students, welcome once again in English video lecture with Professor Randir here. Friends, we are dealing a lesson from section number 1 which name is 1.1 An Astrologer's Day. In the last 4 videos we have learned the background story of this astrologer, what the situation was happen with him, and the story take place at the final stage. That part we have to learn today. So without wasting any time, we have to just let's start the last paragraph on this passage. The place was deserted by the time the astrologer picked up his articles and put them into his bag. We know everything about what happened it's before. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या सर्व हकीकत किंवा या सर्व घटनेची आढावा चांगल्या रीतीने आपण घेतलेला आहे. सर्व गोष्टी या ॲस्ट्रोलॉजरच्या रीतीने चांगल्याच झालेल्या आहे आणि तो शेवटी आता घराच्या दिशेने निघालेला आहे. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम. आता उशीर झाला होता, बराच वेळ झाल्यानंतर त्या ठिकाणी आता कोणीही थांबलेलं नव्हतं. So the astrologer picked up his articles and put them into his bag. Now he's packing all the things and leaving towards his home. त्याच्या घराकडे तो निघालेला आहे. The green shaft was also gone. जो काही हिरव्या रंगाचं किरण त्याच्यापर्यंत येऊन पोहोचत होता तो सुद्धा आता नाहीसा झालेला आहे. आता त्याला घराकडे तो पूर्णपणे घराकडे निघण्याच्या तयारीत झालेला आहे. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलन्स. द ॲस्ट्रोलॉजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट. सर्वत्र शांतता पसरलेली आहे, काळोख पसरलेला आहे आणि ॲस्ट्रोलॉजर आता त्याच्या घराकडे वाटचाल करत आहे. आफ्टर गिविंग द ॲस्ट्रोलॉजर अ हँडफुल ऑफ कॉइन्स. स्ट्रेंजरने त्याला भरपूर असे पैसे दिलेले आहेत आणि हा ॲस्ट्रोलॉजर आता त्या पैशासह घरी निघालेला आहे. व्हॉट हॅपन नेक्स्ट ऑन द पेज नंबर 6. इट वॉज नियरली मिडनाईट व्हेन द ॲस्ट्रोलॉजर रीच होम. फ्रेंड्स, द टाईम इज मेन्शन हिअर मिडनाईट. त्याला घरी जायला मध्यरात्र झालेली होती. इट वॉज नियरली मिडनाईट व्हेन, मिडनाईट मीन्स मध्यरात्र, व्हेन द ॲस्ट्रोलॉजर रीच होम. घरी मध्यरात्री तो घरी पोहोचलेला आहे. अशी या ॲस्ट्रोलॉजरची सर्व कहाणी. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड ॲन एक्सप्लेनेशन. ऑब्वियसली ही रीच लेट ॲट मिडनाईट. देअर एव्हरीवन वॉज वरीड अबाउट हिम अँड एस्पेशली हिज वाईफ वेटिंग फॉर हिम. खरं तर त्याला उशीर झालेला होता, परिणामी घरचे सर्व सदस्य त्याची वाट बघत होते आणि त्या उशीर का झाला याचं कारणही ते विचारले. डिमांडेड ॲन एक्सप्लेनेशन. ही फ्लॉंग द कॉइन्स ॲट हर अँड सेड काउंट देम. वन मॅन गिव ऑल दॅट. विदाऊट एनी ॲन्सर ही जस्ट फ्लंग द कॉइन्स ॲट हर. त्याने उत्तर न देता इनडायरेक्टली ही is answering to his wife's question, and the answer is he flung the coins. Flung means फिरकावणे, फेकणे, थ्रो. त्याने ते पैसे त्याच्या पत्नीकडे फेकले आणि म्हटला मोज हे. सेड काउंट देम. वन मॅन गेव ऑल दॅट. एकाच मनुष्याने दिलेले आहेत सर्व पैसे असं त्याने सांगितलं. 12.5 आनाज. आफ्टर काउंटिंग द मनी द अमाऊंट इज 12.5 आनाज. 12.5 आणे त्याला मिळालेले. शी सेड काउंटिंग. शी वॉज ओव्हरजॉईड अँड इट वॉज व्हेरी ग्रेट अर्निंग बाय द ॲस्ट्रोलॉजर. देअरफॉर हिज वाईफ वॉज ओव्हरजॉईड. खूप अत्यंतनित म्हणजे तिला खूप प्रचंड आनंद झालेला होता, मोठा आनंद झालेला होता, कारण की पैसे त्याने भरपूर काही कमवून आणलेले होते. He gain or earn more money. I can buy some jaggery and coconut tomorrow. After that, in her happiness, she exclaimed that she could buy a jaggery and coconut tomorrow. ह्या पैशातून ती उद्याच
द नेक्स्ट डे शी विल बाय जॅगरी अँड कोकोनट. ती पुढच्या दिवशी म्हणजे उद्या गूळ आणि नारळ विकत घेईल असं तिने म्हटलं. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ. मुलं बऱ्याच दिवसापासून काहीतरी गोड पदार्थाची मागणी करतायत. घरामध्ये काहीतरी गोडधोड या निमित्ताने होईल असा तिचा उद्देश आहे. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. आय विल प्रिपेअर नाईस स्टफ फॉर हर. आणि डेफिनेटली काहीतरी मी वेगळं तिच्यासाठी करेल असंही त्याला वाटलेलं होतं. द स्विन हॅज चीटेड मी. ही प्रॉमिस मी अ रुपी सेड द ॲस्ट्रॉलॉजर. अरे तर मला त्याने फसवलंय. द स्विन हॅज चीटेड मी. जो काही स्ट्रेंजर होता त्याने मला फसवलंय. ही प्रॉमिस मी अ रुपी सेड द ॲस्ट्रॉलॉजर. त्याने मला 1 रुपया देण्याचं प्रॉमिस केलेलं होतं, परंतु त्याने 12.5 आनाच दिले आहेत. त्याच्यामुळे मी फसलो गेलो आहे असं तो सांगू लागतो. शी लुक अप ॲट हिम. ती त्याच्याकडे बघते. यू लुक वरीड. व्हॉट इज रॉंग. त्याची पत्नी, ॲस्ट्रॉलॉजरची पत्नी त्याच्याकडे बघते आणि म्हणते, तुम्ही खूप चिंतित दिसतायत, काळजीत दिसताय, काय झालं असं. देन आफ्टर नथिंग. द ॲस्ट्रॉलॉजर ॲन्सर टू हिज वाईफ दॅट देर इज नथिंग हॅपन विथ हिम. काहीच घडलेलं नाही आहे. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द पायल he told her, do you know a great load is gone from me today. आणि संध्याकाळी डिनर नंतर त्याने पॉईल अ स्ट्रिंग कॉट. आपण त्याला खाट म्हणू शकतो, बाज म्हणू शकतो. ग्रामीण भागामध्ये ह्या प्रकारच्या पॉईल किंवा स्ट्रिंग कॉट असते, म्हणजे आपण त्याला खाट म्हणू शकतो, ती असतेच. आणि त्या खाटीवरती तो बसलेला आहे आणि म्हणतो, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. तुला माहिती आहे का माझ्यावरचा आज बरंच मोठा एक ओझं कमी झालेलं आहे. डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. व्हॉट इज द लोड. काय आहे लोड तो. ही वॉज चार्ज हाफ मर्डर. त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा होता. आय थॉट आय हॅड अ ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. आणि हे सर्व ओझं त्याच्यावर सोबत तो घेऊन फिरत होता. आता त्याला त्याच्यातून सुटका मिळालेली आहे. दॅट वॉज द रिझन व्हाय आय रॅन अवे फ्रॉम होम. आणि त्याचं घर सोडण्याचं कारण काय, ह्या सगळ्या गोष्टी सर्व काही त्याने सांगितलं. सेटल हिअर अँड मॅरिड यू, ही इज अलाइव्ह. परंतु मी ज्याला मारलेलं होतो तो अजूनही जिवंत आहे. परिणामी मी निर्दोष आहे असं त्याला सांगायचं आहे. बघा, R.K. नारायणन, अ फेमस स्टोरी रायटर, नॉवेलिस्ट. द स्टोरी अबाउट मालगुडी डेज, वर्ल्ड वाईड फेमस. शी गास यू ट्राय टू किल हिम. आणि तिने त्याच्याकडे बारकाई निरखून बघत म्हणाले की तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता का. यस, इन आवर विलेज वेन आय वॉज अ सिली यंगस्टर. हो, मी ज्यावेळेस तरुण होतो त्यावेळेस मी थोडासा भरकटलेला युवक होतो, मूर्खासारखं माझं वर्तन होतं असं तो म्हणतोय. सिली मीन्स मॅड. वी ड्रँक ग्रॅम्बल अँड कॉरेल बॅडली वन डे. काय झालं की आम्ही एके दिवशी हाणामारी केली. कॉरेल इट मीन्स भांडण तंटा, वादविवाद करणे. वन डे व्हाय थिंक ऑफ इट नाऊ. पण आता त्याचा विचार करून काय उपयोग. टाईम टू स्लीप. आता झोपण्याची वेळ झालेली आहे आणि या सर्व गोष्टी विसरून गेलेलंच बरं आहे असं तो म्हणतो. ही सेड यावनिंग अँड स्ट्रेच हिमसेल्फ ऑन द फॉईल. यावनिंग मीन्स जांभई देत. आपण जांभई देतो. झोपण्यापूर्वी आपल्याला बऱ्याच वेळा जांभई येत असते आणि तो त्याचं शरीर स्ट्रेच करत आणि त्या फॉईलवरती झोपी जातोय. अ स्टोरी अबाउट ॲन ॲस्ट्रॉलॉजर वी हॅव लर्न इन दिस लेसन. द सेंट्रल आयडिया अबाउट दिस स्टोरी इज दॅट
an astrologer who have proved himself as a great astrologer. Actually, he his intention was not to become an astrologer, but the situation has made him an astrologer, and how he deal with the consumers or the customers. The overall the story is very interesting, very funny also. In this way, we have learned the overall part of this story. You have to watch this video regularly at home and solve the question answers of the activities that is given after the lesson. Still, keep watching English video regularly. Thank you once again.